महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. पुरीच्या जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ रथयात्रेच्या प्रेरणेने नाशिकमध्ये सुरू झालेली श्री जगन्नाथ रथयात्रा आज शहराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील एक भव्य उत्सव बनलीय. श्री पंचमुखी हनुमान मंदिराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रथयात्रेत हजारो भाविक जय जगन्नाथचा जयघोषात सहभागी होत भक्ती, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देत आहेत. मंदिराचे संस्थापक सचिव महंत डॉक्टर श्रीनिवासाचार्य दास महाराज यांनी पुरी येथील रथयात्रेचा अनुभवल्यानंतर नाशिकमध्येही दिव्य सोहळा सुरू करण्याचा संकल्प केला. अनेक वर्षांच्या नियोजनानंतर 2023 मध्ये भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्यानंतर रथयात्रेची भव्य परंपरा सुरू झाली. रथयात्रेदरम्यान साधू संत, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या सहकार्याने महाप्रसाद, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. विशेष आकर्षण म्हणजे भगवान जगन्नाथ यांना 700 किलो मसाले भात आणि 500 किलो बुंदीचा महाप्रसाद अर्पण केला जातो. सुरुवातीच्या काळात विरोधाला सामोरे जावे लागले असले तरी भगवान जगन्नाथ सर्वांचे आहेत हा संदेश कायम ठेवत ही परंपरा पुढे नेण्यात आली. आज ही रथयात्रा केवळ धार्मिक उत्सव नसून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा श्रद्धा, संस्कृती आणि सामाजिक सलोख्याचा महोत्सव ठरल्याचे आयोजकांनी सांगितले. आज प्रभु राम जी की पुण्यनगरी में आज कलिजुगी आराध्य देव जगन्नाथ, बलभद्र, सुभद्रा की रथ यात्रा प्रतिवर्ष इस बार भी नासिक में बड़े धूमधाम से हो रहा है. शासन, प्रशासन, समस्त नागरिक के सहयोग के द्वारा ये नासिक की रथ यात्रा हो रहा है. बड़े तमाम से नासिक के नागरिक भगवान को दर्शन करने के लिए आए. पुढील जे स्वयंसेवक आहे त्यांना सूचना आहे त्यांनी दोन्ही नाणे भगवान आणि पुढची गर्दी सारखी करून घ्या. चला पुढे, पुढची गर्दी थोडायचं नाही, हे पुढील गर्दी बड़े धूमधाम जाऊ द्या पुढे. सबको बहुत बहुत बधाई शुभकामनाएं देता हूँ और भगवान श्री चरण सबके लिए बहुत बहुत कामना करता हूँ. सब सुख रहे, प्रसन्न रहे आणि नाशिक के बड़े भरपूर बारिश हो आणि नाशिक सफल आणि सौंदर्य हो, नाशिक की रक्षा हो, इसी कामना के साथ मैं बहुत बहुत बधाई. भगवान जगन्नाथ रथयात्रा सुरू करून नाशिकच्या धर्म आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण करून एकता निर्माण करणाऱ्या महंत श्रीनिवासाचार्य यांनी रथयात्रेला धार्मिक अधिष्ठान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. दरवर्षी अधिक भव्य होत जाणारी नाशिकची जगन्नाथ रथयात्रा आज शहराच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख बनली असून भक्ती, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा उत्सव भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. महाराष्ट्र बुलेटिनसाठी सयाजी पवार, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.